जर का तुम्हाला नेहमीचे तेच आप्पे खाऊन जर बोर झाला असेल तर एकदा अशा पद्धतीनं आप्पे करून बघा, एवढे भारी आणि जबरदस्त लागतात. त्यासाठी काय करायचं, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, जिरं मोहरी घालून घ्यायची, हिरवी मिरची अद्रक लसणाचा ठेचा घालून घ्यायचा, उकळलेले 3 ते 4 बटाटे घालून घ्यायचे, हातानेच चुरा करून घ्यायचे, चवीपुरतं मीठ कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं, भाजी आपली तयार करून घ्यायची. इथं इडलीचं पीठ असतं ना, सेम तसंच इडलीचं पीठ करायचं. सकाळी भिजत घालायचं, रात्री दळायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण करायला करतो नेहमीचं त्याच पद्धतीने इडलीचं पीठ करून घ्यायचं. आप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे, नंतर इडलीचं पीठ मिश्रण थोडं थोडं घालून घ्यायचे. पूर्ण आपण बटाट्याची भाजी तयार केली होती ती पूर्ण आप्पे पात्र घालून घ्यायची आणि पुन्हा त्यावर आपल्याला इडलीचं मिश्रण जे आहे ना ते पुन्हा थोडं थोडं करून त्यावर घालून घ्यायचे. एवढे भारी लागतात ना, एकदा करा आणि सांगा कमेंट्समध्ये कसे झाले तर. आता दोघी साईडनं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आलटून पालटून करून अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत चांगलं ते खरपूस भाजून घ्यायचे. एवढे भारी लागतात ना, मुलंही खुश आणि मम्मी खुश. एकदा अशा पद्धतीने आप्पे नक्कीच करून बघा आणि मस्त आपले इथं बटाटा आप्पे इथं तयार झाले. त्यासोबत मी चटणी केली आहे, तुम्ही नाही केली तरी पण चालतं, अशी सुद्धा खाऊ शकतात, लय भारी लागतात. तुम्ही मुलांच्या डब्यालाही असे आप्पे देऊ शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.